शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शरद पवारांना सोडून चूक केली, ठाकरेंच्या शिवसेनेत होणारी घुसमट व्यक्त करताना भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। जाधवांच्या पुढच्या भूमिकेबाबत सस्पेन्स वाढला। भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करणार असल्याची राऊतांची माहिती। हिंदीवरून सरकारवर टीका करताना मनसेच्या संदीप देशपांडेंची जीभ घसरली। विधिमंडळात सर्व शंढ बसल्याचं वक्तव्य। जेलमध्ये टाकलं तरी वक्तव्यावर ठामच राहणार असल्याची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याविरोधात भव्य मोर्चा। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्याची मागणी, तर शिरसाटांनी मोर्चा स्पॉन्सर केल्याचा जलील यांचा आरोप। वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींवर सर्वपक्षीय नेत्यांची टीका, तर वक्तव्याचा विपर्यास केला जातोय। आझमींची लंगडी सारवासारव। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, तर गोदावरी नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध। बसेसची कमी संख्या, जुन्या बसेस, अवैध वाहतूक हे तोट्याचं कारण। दरवर्षी 5000 नव्या बसेस घेणार आणि चालक वाहकांची भरती करणार। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची खासदार मेधा कुलकर्णींची मागणी, तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। वडिलांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे सांगलीत मुलीला गमवावा लागला जीव। नीटमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर बाप लेकीमध्ये टोकाचं भांडण, वडिलांच्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू। मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला मुंबईत कचरा कुंडीत सोडून दिलं, कुटुंबाचा शोध सुरू। 70 वर्षीय आजीवर कूपर रुग्णालयात उपचार। इराणकडून इस्रायलमधील 3 ते 4 ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला, दक्षिण इस्रायलमध्ये वीज पुरवठा खंडित। इराणकडून अमेरिकेचे 50,000 सैनिक मारण्याची धमकी, ट्रम्प यांनी आधीच देऊन ठेवली आहे शवपेट्यांची ऑर्डर, इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचा दावा। अभिनेता सलमान खान लग्न का करत नाही याचं कारण आलं समोर। क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होतात आणि अर्धी संपत्ती द्यावी लागते, सलमानचं मत।